समितीचा असल्या अधिकाऱ्याचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? वंदे वंदे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा बाबा तुम आगे बढ़ो, बाबा तुम आगे बढ़ो, वंदे वंदे जलसंधारणचे आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, भूम, धाराशिव, परंडा या भागात विविध ठिकाणी डीपीडीसीची जी कामं झालेली आहेत हे अधिकारी आणि गुत्तेदार संगनमत करून ही दोघं काम करत आहेत आणि सगळे निकृष्ट दर्जाचे आहेत. माझी एवढीच मागणी आहे की जेवढे पण आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यात 2022 पासून आतापर्यंत कामं झाले त्याचे जिओटॅग फोटो आणि स्वतः आम्ही तक्रार समक्ष घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करायची आणि जे अधिकारी दोषी आहेत त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करायची. आणि जेवढे काय डीपीडीसी मध्ये जेवढी कामं झाली सगळे निकृष्ट दर्जे झालेले आहेत आणि अधिकारीच गुत्तेदार झालेला आहे आणि अधिकारी गुत्तेदाराकडनं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत. अधिकारी गुत्तेदाराकडनं टक्केवारीने पैसे कसे घेतो, काय घेतो, पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्या पण आम्ही रेकॉर्डिंग दाखवतो आणि अधिकाऱ्याला निलंबित केलंच पाहिजे. आतापर्यंत PM केसवाल योजनेत धाराशिव जिल्हा आणि धाराशिव तालुका आणि तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामं झालेत आणि एक सुद्धा काम जागेवर नाही आहेत. फक्त ते कागदपत्रे कामं करून कामं उचललेली आहेत. त्याच्यामुळे जिओ टॅग करून MBCC आणि वर्क ऑर्डर ह्याप्रमाणे कामं चेक करून आणि त्याच्यात जर काही दोषी अधिकारी सापडत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि मागील आम्ही 6 महिने ते वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. आज कारवाई करतो, उद्या कारवाई करतो. याच्या आधी एक आंदोलन झालं त्यावेळेस पण असं लिखित स्वरूपात उत्तर देणार तुळजापूरच्या ठिकाणी आंदोलन झालं. आज आम्ही धाराशिव ठिकाणी आंदोलन करत हेच विषय की आतापर्यंत कुठलीही कारवाई नाही, नुसतं कागदाला कागद जोडला जातो, कुठलीच कारवाई नाही. आता फक्त आम्हाला कारवाई करायची, ज्यावर कारवाई होत नाही त्यावर आम्ही जागेवर उठणार नाही. आमच्यावर कुठलाही त्यांनी गुन्हा दाखल करू द्या, काय करू द्या, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करायला बसलेलो आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार, आमच्या जवळ मागण्या आज मान्य होतात त्यावर आम्ही जागेवर उठणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. सगळे अधिकाऱ्याला पुराव्यासह आम्ही सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. अहो एक अधिकारी साधी चौकशी करू शकत नाही, याच्यापेक्षा वाईट काय गोष्ट तुम्ही सांगा. एक चौकशी करू, डीपीडीचे कामाची चौकशी करा. यादी मागितली, आपली अर्ज दिले, आपली अर्ज त्यांना उत्तर सुद्धा दिलं नाही. तुम्ही सांगा एवढे काम झाले त्यांना एक लिस्ट द्या म्हणलं, कामाची लिस्ट देऊ शकत नाही त्यांनी. एवढे मोठ्या प्रमाणात आज काम झाले. आता 21 तारखेला माननीय आपले मुख्यमंत्री साहेबांनी जलसंधारण दिन साजरा करायला ठरवला आहे आणि जलसंधारण म्हणजे सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार होत असेल तर उपयोग. 21 तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलं आहे की उत्कृष्ट जलसंधारण दिन साजरा करायचा आहे. उद्याच्या 21 तारखेला 21 ऑगस्टला ठरवलं आहे. सांगा ह्या जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल, एकतर आपल्या मराठवाड्याची आज गत काय पाण्याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पाणी नाही दुष्काळ आहे. आणि या जलसंधारामध्ये गाळा असो, डीपीडीसीच्या प्रत्येक कामात असो जेवढे बंधारे ते निकृष्ट दर्जे झाले. आणि आम्ही व्हिडिओ सेट पुराव्यासाठी त्यांना सीडी सेट सगळे पेन ड्राईव्ह सगळे दिलेले आहेत आणि निवेदनच्या मागे फोटो सुद्धा लावून आम्ही त्यांना दिले. तर आतापर्यंत कारवाई का नाही याचं उत्तर मला अधिकारी द्या. शासनाला काय अल्टिमेटम आता अल्टिमेटम जवळ आमच्या मागण्या मान्य होत नाही त्यावर आम्ही इथं उठणार नाही. आणि इथं जर आमच्या संघटनेच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने अग्रेसिव्ह भूमिका घेऊन काय अनुचित प्रकार घडला त्याला प्रशासन जबाबदार राहील. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गातून हे आंदोलन केलं जात आहे. डीपीडीसीमध्ये जे आत्ताच माझे सहकारी गणेश पाटीलने सर्व सांगितलं की आम्ही पुरावे देऊन देखील कुठल्याही प्रकारची त्यांनी कुठलीही चौकशी केलेली नाही किंवा कुठलाही आम्हाला एखादा एक साधारण कागदाचा तुकडा देखील पुरावा म्हणून त्यांनी आमच्याकडे पोहोचवलेला नाही. दुसरी गोष्ट, आज ह्या आंदोलनातून कुठल्याही प्रकारचा जर आमच्या कार्यकर्त्याकडून अनुचित प्रकार घडला तर त्याला प्रशासन जबाबदार राहीलच. परंतु याने आजकाल प्रत्येक ठिकाणी आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे की यांच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल करायचे आणि बाजूला सरकायचं. यांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा देऊन देखील हे लोक कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता करत नाहीत. आलेला पैसा गिळंकृत करण्याचं काम हे करतात. जनतेचा पैसा आहे, जनता मागते, जनतेला त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. निकृष्ट कामाचा चौकशी झालीच पाहिजे. डीपीडीसी कामाचा दर्जा तपासला पाहिजेच. वर्क ऑर्डर बिलापर्यंत सर्व कागदपत्राची तपासणी झाली पाहिजे.
दोषी कोणताही असो चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे. शासकीय निधीचा अपव्यय थांबला पाहिजे. दर्जेदार विकास झालाच पाहिजे. पारदर्शक प्रशासनाचा विजय झाला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे की या लोकशाही मार्गाच्या आंदोलनातून यांनी आम्हाला जोपर्यंत कुठल्याही प्रकारचा कागद किंवा आमच्या ज्या मागण्या ठोस आहेत त्या मागण्याची पूर्तता नाही केली तर आम्ही या आंदोलनातून उठणार नाही.